महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रावर एक ऐतिहासिक आर्थिक घोटाळ्याने खळबळ माजवली आहे। शालार्थ पोर्टलच्या नावाखाली तब्बल 2000 ते 3000 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघडीस आले आहे, जो तब्बल 2012 पासून राज्यभरात रचला गेला। हा घोटाळा बनावट शिक्षक नियुक्त्या, बनावट शालार्थ आयडी आणि लाखोंच्या लालसांचा जटिल जाळा उघड करतो, जो शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये काही उच्च अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली चालला होता। विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीच्या प्राथमिक चौकशीत 622 शिक्षकांपैकी फक्त 75 जणच नियमानुसार नियुक्त असल्याचे समोर आले आहे, तर उर्वरित 547 शिक्षक बनावट आयडीवर भरती झाले असून प्रत्येक नियुक्तीसाठी 20 ते 30 लाख रुपयांचा लालसेचा व्यवहार झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जुलै 2025 रोजी एसआयटीची स्थापना केली असून या प्रकरणाचा राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक परिणाम राज्यभरात खळबळ माजवणारा ठरणार आहे। शिक्षण हे मूलभूत अधिकाराचे क्षेत्र असताना अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराने जनतेत संतापाची लाट उसळली असून सरकारवर विश्वास हरपण्याची भीती वाढली आहे। आजच्या संपूर्ण बातमीचे लेखक आहे शुभम चव्हाण। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहतात बोलेमेच। शालार्थ हे महाराष्ट्र सरकारचे एक अत्यंत महत्त्वाकांक्षी डिजिटल पोर्टल आहे, जे शासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन, सेवा नोंदणी आणि लाभ व्यवस्थापनासाठी 2012 पासून कार्यरत आहे। या पोर्टलवर प्रत्येक कर्मचाऱ्यास एक युनिक शालार्थ आयडी दिला जातो, जो पगार, निवृत्ती वेतन आणि इतर सुविधांसाठी आधारस्थान आहे। मात्र या पारदर्शकतेसाठी तयार केलेल्या प्रणालीचा गैरवापर करून बनावट आयडी तयार करून पगार काढण्यात आला, जो एक नियोजित आणि व्यापक घोटाळ्याचा भाग होता। या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाने म्हणजेच एसआयटीने हाती घेतली असून खालील तपशील समोर आले आहेत। सर्वप्रथम चौकशीचे आकडे आणि निष्कर्ष। एसआयटीने 622 शिक्षकांची तपासणी केली, ज्यापैकी फक्त 75 जणच नियमित आणि पारदर्शी प्रक्रियेद्वारे नियुक्त झाले। उर्वरित 547 शिक्षक बनावट आयडीवर भरती झाले असून प्रत्येक नियुक्तीसाठी 20 ते 30 लाख रुपयांच्या लालसेचा व्यवहार झाला। यामुळे फक्त या प्रकरणातच 100 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले असून संपूर्ण घोटाळा 2000 ते 3000 कोटींच्या घरात पोहोचला आहे, जो राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे। मग प्रकरण कसे उघड झाले याबद्दल जाणूया। या घोटाळ्याचा पर्दाफाश एका मृत अधिकाऱ्याच्या साक्षीने झाला, ज्यामुळे बनावट नियुक्त्यांचा तपशील समोर आला। तसेच एका चित्रकाराने शाळांमध्ये झालेल्या गुप्त चर्चा ऐकून ही माहिती पुढे आणली, ज्यामुळे खळबळ उडाली। उल्हास नरड यांनी सुरुवातीला तक्रार दाखल केली होती, पण नंतर ते स्वतः आरोपी ठरले, जे या घोटाळ्याच्या गुंतागुंतीला दर्शवते। मग अटक आणि निलंबन। आतापर्यंत उल्हास नरड, पराग पुतके मुख्याध्यापक, निलेश मेहश्राम, संजय दुधाळकर, सूरज नाईक, महेंद्र महेशकर यांसारख्या अधिकाऱ्यांना अटक झाली असून निलेश वाघमारे जिल्हा परिषद अधिकारी यांच्यासह इतरांवर निलंबनाची कारवाई झाली आहे। निवृत्त उपसंचालक सतीश मेंढे यांनी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। मुंबई आणि नागपूर येथील उपसंचालक शिक्षण विभागातील अधिकारीही या प्रकरणात संलग्न असल्याचे उघड झाले आहे। मग व्यापकता आणि प्रभाव। एसआयटीच्या तपासात 1056 शाळांवर चौकशी सुरू असून 3742 कर्मचाऱ्यांच्या पगारावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। 100 पेक्षा अधिक शिक्षकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून 170 शाळा व्यवस्थापनांना समन्स बजावण्यात आले आहेत। राज्यभरातील 5844 शाळा आणि 60,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या माहिती व्यवस्थापनावर संकट ओढवले असून अनेक आरोपींची बँक खाते गोठवण्यात आली आहेत। मग विशेष प्रकरणे आणि गंभीर आरोप। पराग पुतके यांनी 2019 ते 2023 दरम्यान शिक्षक म्हणून पगार घेतला, प्रमोशन मिळवले, पण प्रत्यक्षात शाळेत काम केलंच नाही, जो या घोटाळ्याचा आणखी एक पैलू आहे। चिंतामण वांजारी, माजी शिक्षण अधिकारी यांच्यावर बहुरूपीय बनून एमपीएससी परीक्षा पास होण्याचा गंभीर आरोप आहे, जो प्रशासकीय पातळीवरील भ्रष्टाचाराचे नवीन उदाहरण आहे। या प्रकरणात काही शिक्षकांनी शाळेत उपस्थित नसताना पगार काढल्याचेही समोर आले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जुलै 2025 रोजी विशेष तपास पथक एसआयटीची स्थापना केली, ज्याचे नेतृत्व एसीपी सुनीता मेहश्राम करत आहे। या पथकाने आतापर्यंत 1056 शाळांना तपास सुरू ठेवला असून
आणखी अनेक अटके आणि चौकशा अपेक्षित आहेत. शालार्थ पोर्टलच्या पुनर्रचनेसाठी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी मागणी वाढत आहे. या घोटाळ्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम झाला असून त्यांचे कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने या प्रकरणात बँक खाती गोठवण्यासह कठोर पावले उचलली असली तरी जनतेतून अधिक व्यापक कारवाईची अपेक्षा आहे. विजय वडेट्टीवार साहेबांनी शालार्थ पोर्टलवर बोगस आयडी तयार करून या ठिकाणी जो काही घोटाळा झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या संदर्भात मी आणि शिक्षण मंत्र्यांनी चर्चा केली आणि आमचं हे मत झालेलं आहे की जसा हा एक घोटाळा उघडकीस आला असा राज्यामध्ये इतरही जिल्ह्यांमध्ये घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून या संदर्भात आम्ही SIT तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून इतरही ठिकाणी अशा प्रकारचा शालार्थ ID घोटाळा झाला आहे का की ज्या माध्यमातून लॉग इन आणि पासवर्ड वापरून गैरमार्गाने ज्यांची नियुक्तीच झालेली नाही त्यांना दाखवून त्यांचे पगार काढण्याचा हा जो प्रयत्न आहे अतिशय चुकीचा आहे. आणि म्हणून याची पूर्ण चौकशी इतरही ठिकाणची हे निश्चितपणे केली जाईल. असं आहे की याच्यावर एकावर नाही खूप लोकांवर कारवाई झालेली आहे आणि पुरावा ज्यांच्या विरुद्ध त्यांच्याच विरुद्ध चार्जशीट आहे. आपण चार्जशीट जर बघितली तर पुराव्यासहित चार्जशीट आहे. या गुन्ह्यामध्ये कोणाला पाठीशी घालण्याचं कारणच नाही, कारण हे पाप आहे. अशा प्रकारे खोट्या शिक्षक दाखवून आणि त्यातनं राज्याला लुटण्याचा हा प्रकार आहे. आता तर छोटा आहे पण हा राज्यात आहे का जर बघितलं तर बघ, हा जर राज्यात निघाला ना तर 2-3 हजार कोटीचं तर नक्की निघेल. हा घोटाळा राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम करणार आहे. 2000 ते 3000 कोटींचा अपहार हा शिक्षण क्षेत्रातील निधीच्या गैरवापराचे प्रतीक आहे, ज्यामुळे शाळांच्या पायाभूत सुविधा, शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळात हा घोटाळा महाराष्ट्राच्या शिक्षण गुणवत्तेवर परिणाम करून देशातील इतर राज्यांसमोरही एक नकारात्मक उदाहरण ठरू शकतो. शालार्थ पोर्टलच्या पुनर्रचनेसाठी आणि डिजिटल व्यवस्थापनात सुधारणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणि वेळ लागणार आहे. शालार्थ घोटाळा फक्त आर्थिक अपहार नाही तर तो पुढील पिढ्यांचे भविष्य धोक्यात घालणारा गंभीर विश्वासघात आहे. बनावट शिक्षकांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लंपास करणे आणि शिक्षकांच्या गुणवत्तेवर परिणाम करणे हे अक्षम्य आहे. SITची चौकशी सुरू असून अजून बरेच खुलासे होण्याची शक्यता आहे. सरकारने या प्रकरणात पारदर्शक आणि कठोर कारवाई करून शिक्षण क्षेत्रातील विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे गरजेचे आहे. शालार्थ पोर्टलच्या पुनर्रचनेसह शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि दोषींना कडक शिक्षेची तरतूद करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा हा घोटाळा महाराष्ट्राच्या राजकीय स्थैर्यावर, प्रशासकीय कार्यप्रणालीवर आणि सामाजिक विश्वासार्हतेवर कायमस्वरूपी डाग सोडू शकतो. शिक्षण हा समाजाचा पाया आहे आणि त्याच्यावर होणारा हा हल्ला थांबवणे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. जनतेच्या अपेक्षा आणि मुलांच्या हक्कांचा विचार करून सरकारने या संधीचा उपयोग करून शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी सुधारणा आणावी. अन्यथा हा घोटाळा ऐतिहासिक बदनामीचा कारणीभूत ठरेल. बाकी तुमचे काय मत आहे पूर्ण प्रकरणावर? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.